महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आणि सहकाराचा जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याला ओळखले जाते। या सोबतच राज्याच्या किंबहुना देशाच्या राजकारणात अहिल्यानगरचे एक वेगळे स्थान आहे। यामुळे 12 विधानसभा मतदारसंघाच्या या जिल्ह्यात सर्वच पक्षाचे लक्ष आहे। महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटाच्या माध्यमातून सध्या अहिल्यानगर जिल्ह्याकडे लक्ष ठेवून आहेत। जिल्ह्यातील काही जागांवर यंदा अगदीच काटेदार लढत होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी यंदा काही उमेदवारांचे पारडे अधिक जड भरत आहे। नगर शहर विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर इथे महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। दुसरीकडे या जागेवर महाविकास आघाडीला अजूनही तुल्यबळ उमेदवार सापडलेला नाही। शहराचे माजी महापौर संदीप कोतकर हे येथून निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक आहेत, मात्र कायदेशीर बाबींमुळे कोतकर यांच्या निवडणूक लढवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत। खरे तर महायुतीचे अनेक जागांवरील उमेदवार ठरले आहेत, पण महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू आहे। नगर शहरातही महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चांगलाच मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे। विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा असं म्हणत विद्यमान आमदारांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। प्रचारात जगतापांची आघाडी आहे हे वेगळं सांगायला नको। लोकसभा निवडणुकीपासूनच जगताप यांनाच ही जागा मिळणार हे जवळपास नक्की झालं होतं। यानुसार महायुतीने संग्राम जगताप यांच्यावर विश्वास दाखवला असून आता ते नगर शहर विधानसभा मतदारसंघातून विजयी हॅट्रिक लावणार का? सलग तिसऱ्यांदा जगताप विधानसभेत नगर शहराचे प्रतिनिधित्व करणार का? हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। गेल्या निवडणुकीत अर्थातच 2019च्या निवडणुकीत संग्राम भैया जगताप यांनी दणदणीत विजय मिळवला होता। शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि भाजप यांच्यात तिरंगी लढत झालेली असतानाही जगताप यांनी गेल्या वेळी बाजी मारली होती। त्यावेळी राष्ट्रवादी एक संघ होती। आता राष्ट्रवादीत उभी फूट पडलेली आहे आणि जगताप हे सध्या अजितदादा समवेत आहेत। ते गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघ पिंजून काढत आहेत। दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अजूनही जगताप यांना टक्कर देईल असं कोणीही तुल्यबळ उमेदवार सापडत नाहीये। महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट हे तीनही पक्ष या जागेसाठी दावा करत आहेत। यामुळे या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मोठा पेच असल्याचे उघड झाले आहे। जगताप हे दुसऱ्यांदा आमदार झाले तेव्हा कोरोना पीकवर होता, त्यामुळे सुरुवातीची 2 वर्ष महाविकास आघाडीचे सरकार असतानाही त्यांना अपेक्षित कामे करता आली नाहीत। मात्र ते महायुती सरकारचा भाग झालेत तेव्हापासून त्यांनी आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये कोट्यावधींचा निधी आणला आहे। कदाचित हेच कारण असावे की त्यांनी मोठ्या साहेबांऐवजी अजितदादांकडे राहणे पसंत केले। अजितदादा गटात असल्याने ते सध्या सत्तेत आहेत आणि सत्तेत असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेत आहेत। याचा फायदा म्हणून नगर शहरात गेल्या काही वर्षात मोठमोठी विकास कामे पाहायला मिळत असल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे। नगर शहर विधानसभा मतदारसंघासाठी जगताप यांनी आणलेल्या निधीमधून वाडिया पार्क, शहरातील अंतर्गत रस्ते, उपनगरातील रस्त्यांची कामे सुरू झाली। उद्यानांसाठी 6 कोटींचा निधी आणला गेला, त्यातून उद्यानांची कामेही काही प्रमाणात मार्गी लागली। शिवाय गेल्या आठवड्यात सीना नदी व भिंगार नाला सुशोभीकरणासाठी 20 कोटींचा निधी मिळालाय। महापालिकेला तसे पत्रही आले, त्यामुळे दर पावसाळ्यात होणारा पुराचा त्रास कमी होणार आहे। याशिवाय स्वच्छता, भूमिगत गटारी, कचरा आदींचे प्रश्नही गेल्या वर्षभरात सोडण्याचा प्रयत्न झालाय। जगतापांनी गेल्या काही दिवसांपासून सीना नदीच्या पूर नियंत्रण रेषेचा प्रश्नही चांगला हाताळला असल्याचे स्पष्ट दिसते। नागापूर, बोल्हेगाव, सावेडी, बालिकाश्रम रोड, नालेगाव, ठाणगेमळा, काटवण खंडोबा रोड, स्टेशन रस्ता, पुणे महामार्ग, फुलसौंदरमळा, बाबरमळा या भागात पूर नियंत्रण रेषेचा प्रश्न कायम चर्चेत असायचा। आमदार जगतापांनी प्रयत्न करून पूर नियंत्रण रेषेचा लाल व निळ्या रेषेचा प्रश्न मार्गी लावल्याने या भागातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटलाय। या परिसरातील जागा मालकांना आता त्यांच्या जागा विकसित करता येणार आहेत। यामुळे या भागातील संबंधित जागा मालकांच्या माध्यमातून संग्राम जगताप यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे। या सर्व विकास कामांचा लेखाजोखा पाहिला असता जगताप यांनी पहिल्या टर्म प्रमाणेच दुसऱ्या टर्म मध्येही चांगली कामगिरी करून दाखवली आहे। यामुळे जगताप हे यंदाच्या निवडणुकीतही आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावरच मत मागण्यासाठी मतदारांमध्ये जाणार आहेत।
किंबहुना त्यांनी आपल्या विकास कामांच्या जोरावर यंदाच्या प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. नगर शहराचा आकाराने विकास दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे नवीन प्रश्नही जन्म घेणार आहेत. यामुळे ही नवीन प्रश्न सोडविण्यासाठी देखील आपला हक्काचा माणूस सत्तेवर आणणे आवश्यक आहे. यामुळे जगताप यांना विजयी करा असे आवाहन महायुतीच्या सर्वच घटक पक्षांकडून केले जात आहे. त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर त्यांचे कार्यकर्ते देखील विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा अशी घोषणा देत नगर शहर प्रचारात सध्या आघाडी घेऊन आहेत. महत्त्वाचे म्हणजे महाविकास आघाडीमधून अजून त्यांच्या विरोधात तुल्यबळ असा उमेदवार सापडत नसल्याने कदाचित त्यांच्या विजयाचा मार्ग आणखी सोपा होऊ शकतो असे नगरच्या राजकीय विश्लेषकांकडून म्हटले जात आहे. यामुळे नगर शहर विधानसभा मतदारसंघ गेल्या 10 वर्षापासून आपला बालेकिल्ला बनवणाऱ्या जगतापांना पुन्हा एकदा आपले गड शाबूत ठेवता येणार आहे का, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.